दे. माई काय झालं? काय होतंय तुम्हाला? बरं वाटत नाही का तुम्हाला? हा, डॉक्टरना बोलू का पटकन? नाही 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 तेज प्रताप, ठीक होता मी, काळजी करण्याचं कारण नाही. मंडळी, आता निरोप घेतो तुमचा. आमची तब्येत आता हा काळजी येतो येतो. सावकाश. आत्ताच आलेल्या ताज्या बातमीवरून असं कळतंय की माईसाहेब मक्तेदारांनी एक सणसणीत उत्तर दिलेलं आहे. त्यांच्या मते व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत असलेले पैसे हे रमावतीमध्ये नव्याने उभारल्या जाणाऱ्या अनाथालयाचे आहे. एवढंच नाही तर सगळ्या विरोधकांनी देखील त्यांच्याबद्दल बरंच काही बोललेलं आहे. याबद्दल त्यांनी आरोप प्रत्यारोप केलेले आहे. त्यांचं असं खणखणीत मत आहे, जनतेला ते लुबाडत नाही आणि जनतेवर त्यांचा विश्वास आहे, जनतेचाही त्यांच्यावर विश्वास आहे. रमावतीची जनता त्यांच्यावर विश्वास ठेवेल का? या स्पष्टीकरणानंतर नेमकं काय घडेल हे तर आपल्याला लवकर कळेलच. अधिक माहितीसाठी बघत रहा JK 24x7. कॅमेरामॅन किरण सोबत मी प्रथम. माई अहो ऐका ना, तुम्हाला बरं वाटत नसेल तर आत खोलीत जाऊन पडता का जरा? डॉक्टरांना पण नको म्हणताय तुम्ही? नको नको तेज प्रताप, ठीक होतो आम्ही. आता हे जे काय संबंध चाललंय त्या टेन्शनमुळं बरं असू देत. मला सांगा, बाहेरचं वातावरण काय म्हणतंय? आता आमच्या प्रतिक्रिया बाहेर गेल्यामुळं लोकांचं झालंय का समाधान का नाही? हां, आणि महत्वाचं, त्या न्यूज चॅनलवाल्याचं काय झालं? त्याचा मॅटरच क्लोज करून टाकला. ही जी न्यूज व्हायरल केली होती ना, त्याचं ऑफिसच फोडून टाकलं. त्याला पण असं फोडलंय की नाही, उभ्या आयुष्यात तो तुमच्या विरोधात जायचं नावच घेणार नाही. हा, चांगलंय. तेज प्रताप, तुम्ही पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं. या आमच्यासाठी तुम्ही अख्ख्या जगाशी भिडू शकता. खरंच कौतुक, फक्त कौतुकच वाटतं आम्हाला तुमच्याबद्दल. आणि तुम्हाला म्हणून सांगते, आमची नजर लागणार बहुधा तुम्हाला. नाही माई, तुम्हाला जो नडणार त्याला हा तेज प्रताप फोडणार. मग समोरचा कोणी बी असू दे, त्याची खैर नाही. तेजा, बरं झालं तू त्या माणसाची चांगलीच चांबडी लोळवलीस. ते आता कळेल त्यांना कुणाची पंगा घ्यायचा असतो, कुणाच्या विरोधात जायचं असतं. ते चांगलंच कळलं आता त्यांना. ठीक आहे ठीक आहे, ते राहू देत. तेज प्रताप, तुम्हाला म्हणून सांगते, एक शंका आम्हाला सतावतीये झाल्या दिवसापासून. आम्हाला हे कळत नाहीये की त्या न्यूज चॅनलवाल्यांना आमचे फोटो आणि व्हिडिओ पोचवले कोणी. आणि महत्वाचं, आमचे फोटो कोणी काढले? तुम्ही ते फोटो बघितलेत का नीट? हा, तुम्हाला आठवतं, टिकेवाडीत गेलो होतो आपण त्या दिवशी श्रमदानाला. त्यावेळेचे फोटो आहेत ते. नाही, त्या दिवशी एवढे जण होती, विरोधकांपैकीच कुणीतरी पेरला असतं ना माणूस. नाही नाही, पत्रकारांसमोर आत्ताच विरोधकांवर हे प्रकरण ढकलून मोकळं झालो आम्ही, पण नाही, हे काम विरोधकांचं नाही, आपल्यापैकीच कुणाचं तरी आहे. आणि तो माणूस आपल्यातलाच आहे. आणि तो कोण आहे हे मला माहिती आहे.
तो माणूस तुम्हाला माहिती? मग तुम्ही बोलला का नाही माई? कोण आहे तो माणूस? सांगा ना. नाही हो, आपलेच दात आपलेच ओठ, त्यांचं नाव घेण्याची इच्छा पण होत नाही. पण त्या माणसानं स्वतःहून आपला गुन्हा कबूल केला तर बरं होईल. माई, तुम्ही वैद्यांकडे का बघताय? कारण ज्याने हा गुन्हा केलाय त्याने तो सगळ्यांसमोर कबूल केलेला आवडेला मला. माई, म्हणजे अगं तुला त्या व्यक्तीचं नाव माहिती आहे का? अगं मग तुला माहिती तर सांगून टाकी. बघ आपलं तेजा कसं वाट लावल त्या माणसांची. माई, तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही. कोण आहे तो माणूस? सांगा की तुम्ही. हा माई, बोल बोल, सांग माई, तू सांग कुणाचं नाव आहे ते सांगून रिकामी हो. माई बोला की काहीतरी, बोला की माई. मी सांगते. ते फोटोज मी काढले. काय? अरे काय बोलताय तुम्ही? हे तुम्ही ते फोटो हेच खरे. ते फोटोज मीच काढले होते तेजप्रताप. खोटं बोलणं माझ्या रक्तात नाहीये, पण मी खरं सांगते, ते फोटोज मी नाही लीक केले. ते फोटोज व्हिडिओज मी मीडियाला नाही दिले. त्या सगळ्याशी माझा खरंच काही संबंध नाही. अरे तुम्ही ते फोटो काढलेच नसते तर त्यांच्यापर्यंत पोचलेच नसते ना. का काढले तुम्ही फोटो? त्याचं उत्तर आम्ही देतो. मग कारण त्यांना आमच्या विरोधात पुरावे हवे होते. ज्याचा वापर करून ते आम्हाला नमवतील आणि त्यांची खरी ताकद दाखवून देतील. तेजप्रताप, आम्हाला माहित नाही असं काय आहे त्यांच्या मनात आमच्या विरोधात की आमचं आयुष्य पणाला लावून आम्ही ह्या रमावतीमध्ये जो मान जो आदर कमवलाय तो खुपतोय त्यांना. त्यामुळं आमचं जे वलय निर्माण झालं ना ते संपवायचंय म्हणून लपून त्यांनी आमचे हे असे फोटो काढले. पण माई, तुमचं वलय संपवण्याचा, तुम्हाला ताकद दाखवण्याचा प्रश्नच येत नाही ना. तुम्ही तर रमावतीची आई आहात, रमावतीचं दैवत आहात हो तुम्ही. तेजप्रताप, तुम्हाला आमच्याबद्दल असं वाटतं हा तुमच्या मनाचं मोठेपणा. पण तुमच्या बायकोच्या मनातल्या खोटेपणाचं काय करायचं? हे तेजप्रताप, मी खरं सांगते, हे असं काहीच नाहीये. असं नाहीये, खरंच नाहीये. आठवतंय का तुम्हाला काय म्हणला होता तुम्ही? आमच्या डोळ्यात डोळे घालून कबड्डीचं उदाहरण दिलं होतं ना आम्हाला.
म्हणला होता माई साहेब, आम्ही चाल खेळलो, आता तुमचा डाव तुमच्यावरच कसा उलटवतो बघाच. म्हणला होता की नाही? समजा तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही मॅच हरताय, तरी निराश होऊ नका, कारण गेम कधीही पलटू शकतो. एक कबड्डीपटू डिफेंडही करू शकते आणि अटॅक सुद्धा. कबड्डी कसलं उदाहरण? काय बोलताय तुम्ही? विचारा तुमच्या बायकोलाच. वैदी, हे सगळं काय सुरू आहे? ज्या माई तुम्हाला एक कर्तृत्ववान सून मानतात, तुमच्यावर जबाबदारी टाकतात, सून म्हणून त्या सगळीकडे तुम्हाला नेऊन मिरवतात, त्यांच्याविषयी तुमच्या मनात सोडाची भावना, त्यांच्या विरोधात कट रचताय तुम्ही. मी का करू असं? हे सगळं करून मला काय मिळणार आहे तेजप्रताप? हेच सांगायचा प्रयत्न करते मी. मला हे सगळं करण्याची काहीच गरज नाहीये. हे फक्त मी नाही, माई साहेब पण माझ्या विरोधात जाऊ नये. माईन विरोधात मी एक शब्द ऐकून घेणार नाही. मी तुम्हाला या आधीही सांगितलंय, परत सांगतो, माईन विरोधात एक वंगाळ शब्द कोणी बोललेलं मी खपवून घेणार नाही. मग तो कोणीही असो, कोणी. प्रताप, प्लीज प्लीज माझं एकदा ऐकून घे. माई साहेबांचं म्हणणं ऐकलंस ना तू? माझी बाजू एकदा ऐकून घेण्यात काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे. कारण माई माझ्या देव आहेत, आणि माझ्या देवावर कोणी आरोप करत असेल, त्यांच्या विरोधात कोणी कटकारस्थान करत असेल, तर मला ते चालणार नाही. ज्यांना तू देव मानतोस त्या खरंच पहिले बास. जिभेला आवार घाला, आधीच सांगतोय. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये, कळलं? तुम्ही तुमची पातळी दाखवून दिली. वाटलं नव्हतं मला तुम्ही या थराला जाल म्हणून. ठीक आहे, नाही बसत आहे ना तुझा विश्वास? जर माईसाहेब इतक्या खऱ्या आहेत तर त्यांनी आज सगळ्यांसमोर सांगावं, माझा फोन ज्या गुंडांनी चोरला होता ते गुंड स्वतः माईसाहेबांनी पाठवले होते. इतकंच नाही, हे सगळे फोटोज स्वतः माईने लीक केले. आता का गप्पा? आता तरी खरं सांगा माई साहेब, सांगा सगळ्यांना काय झालं होतं ते. बया, ही तर आता माईवरच सगळं उलटवायला लागली. माईनच तर नाही ना केलं हे सगळं. सगळ्यांना खरं काय ते सांगा ना. वैदेही बास. काय बोलून घेताय तुम्ही माईकडनं? काय म्हणायचंय तुम्हाला? माईंनी स्वतःचेच फोटो स्वतःच व्हायरल केले आणि स्वतःच बदनामी करून घेतली. बोलताना जरा तरी विचार करा हो वैदेही. तेजप्रताप, मला माहिती आहे तुला आता माझ्या काही बोलण्यावर विश्वास बसत नसेल, पण एकदा माझं ऐकून घे. हे बघ, माई साहेबांनी
तुमचं तोंड घेऊन या घरात न कायमचं निघा. एक क्षणी तुमचं तोंड बघायचं नाही आम्हाला. बाबू रागाच्या भरात काही काय बोलतोयस? तेजा, काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? भान ठेव जरा. अरे तू कोणाला निघ म्हणतोय? बायको आहे ती तुझी. आणि या माझ्या आई आहेत. आज यांच्यामुळं मी माईंच्या डोळ्यात त्याचं कसं पाणी पाहिलंय. अप्पांच्या नंतर माईंनी स्वतःला सावरलं. हे साम्राज्य उभं केलं. मला भिडायला शिकवलं. त्याच माई आज आणि ते यांच्यामुळं. माझ्या माईंवर जर कोणी आरोप करणार असेल, त्यांच्या डोळ्यात असं पाणी येणार असेल, त्या माणसाला मी सोडतच नाही. मग तो कोणीही असो. या माईंच्या छत्राखाली राहून जर माईंचाच घात करणार असेल तर तिला या घरात थारा नाही. त्याची जागा साम्राज्याबाहेर. वैदी, आत्ताच्या आत्ता तुमचं सामान बांधायचं आणि कायमचं या घरातनं बाहेर पडायचं. निघा. जे काही काळीज धडधडल ते फक्त तुझ्यासाठी, तुझ्या संग. निघा नाही तर धक्के देऊन बाहेर काढेन. थांबा सुनबाई. नाही, तुम्ही त्यांना थांबू नका. शांत व्हा, शांत व्हा. आमच्यासाठी शांत व्हा तेज प्रताप. मान्य आहे आम्हाला
तुमचं आमच्यावर प्रचंड प्रेम आहे. पण एक गोष्ट विसरू नका, सगळ्या जगासमोर आम्ही तुमचं आणि यांचं रीतसर लग्न लावून दिलं. सुनबाई आहेत त्या मक्तेदारांच्या. त्यामुळं वैदही या घरातून कुठेही जाणार नाही. सून म्हणून आमच्या साम्राज्यात त्यांना जो मान मिळायला हवा तो त्यांना मिळणार. पण तुमची बायको म्हणून तुम्ही त्यांना किती मान द्यायचा हा तुमचा प्रश्न आहे. ठरवा आता तुम्हीच. पण आमच्या साम्राज्यातून आमच्या सूनबाई कुठेही जाणार नाही हा आमचा निर्णय आहे. पण माई, कोर्टाची पायरी तुम्ही चढत नाही आणि आमचा शब्द मोडत नाही. ठरवा काय करायचं ते. बघितलं का माईंचं किती मोठं मन आहे ती. एवढं सगळं होऊन सुद्धा माईंनी तुम्हाला सुनबाई मानले. या घरात आसरा दिलाय. त्यांचं पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे तुम्ही. तुम्ही असं नाही करणार, कारण तुम्हाला माई कधी कळल्याच नाहीत. पण एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, अख्खं जग एकीकडं आणि माझ्या माई एकीकडं. कितनं पुढं त्यांच्या विरोधात एक बोट जरी उठलं तर अख्खं जग पेटून टाकीन मी. आता ही ह्याच घरात राहणार का? रोज सकाळी उठून तिचं तोंड बघा. माईला पण नाही, काही कामच नाही. ज्याने हा गुन्हा केलाय त्याने तो सगळ्यांसमोर कबूल केलेला आवडेल आम्हाला. ते फोटोज मी काढले होते. माझा फोन ज्या गुंडांनी चोरला होता ते गुंड स्वतः माई साहेबांनी पाठवले होते. हे सगळे फोटोज स्वतः माईंनी लीक केलेत. एकदा माझं ऐकून घे. हे बघ, माई साहेबांनी तुमचं तोंड घेऊन या घरात न कायमचं निघा.
एवढं डिटेक्टिव्ह सारखं त्या वैदेहीच्या मागं लागून सगळे पुरावे गोळा केले होते. चांगला तो पेनड्राईव्ह माझ्या हातात लागला होता आणि माईनी काय केलं, सगळा गेम पलटी, सगळं मुसळ केरात. असं मग चिडचिड व्हायला लागली ना आता. काहीतरी धुमसायला लागली, ठसकायला लागले. होय, टोमने मारण्याशिवाय दुसरं काही जमतं का नाही? नाही, पण तुम्ही एवढं चिडून का बोलताय? चिडू नाही तर मग काय करू? तेवढं सगळं जुळवून आणलं तुम्ही, छान त्या सटवीच्या विरोधात मला पुरावे सापडले होते, पण त्याचा काय उपयोग नाही. तुमचं ना नेहमी असं होतं. म्हणजे बघा, तुमच्या हाताला असं काहीतरी जबरी लागतं आणि ते मध्येच तुमची साथ सोडतं. म्हणजे बघा, आता तुम्ही एवढी शोधाशोध केली आणि पुरावे गोळा केले, बरोबर का नाही? ते तुम्ही कुणाला दिले? सासूबाईंना, बरोबर ना? आणि काय भेटले त्यातनं? तुम्हाला काय भेटले? फक्त 50,000 रुपये. वर तुम्ही काय म्हणला होतात की त्या मुलीला मी धडा शिकवणार म्हणून. काय झालंय? तुम्ही गप्प बसा, कळलं? मला किमान तेवढं तरी सापडलंय, तेवढं तर करता आलंय मला. तुम्ही किती दिवस झाले त्या नाराच्या खुनाला शोधताय? सापडला? किती दिवस झाले तो गुरु शोधताय? कुठे जाऊन बसलाय तो बाबा, तुम्हाला माहितीये? नाही ना? उगाच आपलं मला शांतपणे शिकवत बसायचं. पॉइंट आहे कारभारीन बाई, पण ते पेनड्राईव्ह शोधणं इतपत सोपं नाही ना. ओ, कळलं का? तुम्ही काय करा माहिती का, तुम्ही सासूबाईंकडून ट्रेनिंग घ्या. म्हणजे बघा, त्यांनी काय केलं, तुमच्याकडून पुरावे घेतले, ते लीक बी केले आणि बोट कुणावर ठेवलं? सुनबाईंवर. आणि तुमचं थोबाड बी बंद केलं. म्हणजे त्यांनी काय केलं, एका दगडात 2 पक्षी मारलं. तुम्ही असं काहीतरी करा हो. म्हणजे तुम्ही अशी गुगली टाका का नाही की समोरचा क्लीन बोल्ड झाला पाहिजे. आलं का डोक्यात? हा, डोक्यात आलं माझ्या. तुम्ही म्हणताय ते खरं पण आहे, पण तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? माणूस आहे का कुंभकर्ण आहे? झोपला? अवघड आहे. मला बोलायचंय तुझ्याशी. आधी नको व्हायचं, मग कुरवाळायचं. आल्या कुरवाळायला, आल्या कुरवाळायला, आल्या कुरवाळायला. आता सर्व करून काय उपयोग नाही. पोपड्या निघाल्यात आता ते भरून नाही येणार. ट्रस्ट मोडलाय तुम्ही वैद्यिक. तेजप्रताप, थांब. मी मान्य करते, तुझा माझ्यावरचा राग मी समजू शकते. मी शब्द देते तुला, माझं सत्य मी सिद्ध करून दाखवेन. आजपासून माझं फक्त एकच ध्येय आहे, तुझी गमावलेली मैत्री, तुझा ट्रस्ट मी परत जिंकून दाखवेन. तेजप्रताप, आजपासून ही वैदेही जे काही करेल ते फक्त तुझ्या विश्वासासाठी.
तुझ्या मैत्री संग